ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाला दिलेला संदेश आहे. महाभारताच्या युद्धामध्ये ऐन युद्धाच्या वेळेस कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुनाला लढण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्याने शत्रू सैन्यामध्ये स्वतःचे नातेवाईक पाहिले, मित्र पाहिले. आणि तो भावनाविवश झाला, त्याने लढायला नकार दिला. म्हणून युद्ध क्षेत्रामध्ये अर्जुनाला त्याच्या भावनाविवेचतेमधून बाहेर काढून त्याने कर्म करावं, त्याने सत्य जाणावं आणि धर्माचा स्वीकार करावा. कोणता धर्म? अर्जुनाचा धर्म कोणता? क्षत्रिय. तो क्षत्रिय होता. त्या धर्माचं पालन करावं आणि हे धर्मयुद्ध हे लढावं, जिंकावं. म्हणून भगवंतांनी हा संदेश दिलेला भगवद्गीतेचा. ऐन युद्धाच्या वेळेस युद्धभूमीवर रणांगणावर मध्यभागी दिलेला हा संदेश आहे. भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतायत हे ज्ञान. अर्जुन म्हणजे काय? तुमच्या आपल्यासारखा सर्वसामान्य मनुष्य. अर्जुन हे सर्वसामान्य मनुष्याचं प्रतीक आहे. आजही बघा, हे जसंच्या तसं लागू पडतं. अर्जुनाची ती अवस्था आहे, ती अवस्था आपली बऱ्याच वेळा होते आणि आपणही त्याच मार्गाला जातो ज्या मार्गाला अर्जुन जातो. जर आपल्याला ज्ञान असेल, आपला दृढनिश्चय असेल, तर आपण सत्याचा मार्ग पत्करतो, धर्म मार्ग पत्करतो आणि धर्माचं पालन करतो. पण फार रेअर केसमध्ये ही गोष्ट घडते. सामान्यतः हा मनुष्य स्वतःच्या भावभावनांना बळी पडतो आणि कर्म करतो. स्वतःच्या आवडीनावडींना बळी पडतो आणि कर्म करतो. भगवंतांनी प्रत्यक्ष दिलेला संदेश. गुरुजींनी भगवद्गीता समजून घेतली आणि गुरुजी तुम्हाला सांगतायत, म्हणजे गुरुजींनी दिलेलं ज्ञान आहे. थोडक्यात एक सायकल मधून गेलं, कंडिशन झालं. गुरुजींचं शरीर मन बुद्धी मध्ये आलं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण गुरु म्हणजे काय? गुरुचं कार्य काय? अंधारात तुम्हाला मार्गदर्शन करणे. तुम्ही अज्ञानरूपी अंधारामध्ये पूर्णतः बुडालेले आहात. सत्य म्हणजे काय हे कळतच नाही. कळलं तरी वळत नाही. का? कारण आपल्या इच्छा, आकांक्षा, आवडी नावडी आपल्याला सत्य मान्य करू देत नाही. आणि ते पत्करून सत्य मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त होऊ देत नाही. असं नाही की सत्य कळत नाही. ज्याला ज्ञान आहे त्याला कळतं, पण वळत नाही. थोडक्यात भगवद्गीता ही कळल्यानंतर वळण्यासाठीची सर्वोत्कृष्ट ज्ञान मालिका म्हणायला हरकत नाही. पूर्णतः स्टेप बाय स्टेप ज्ञान दिलेलं आहे, पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत. वेदव्यासांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. वेदव्यास म्हणजे चारही वेदांचे जनक. संपूर्ण जे काही ज्ञान आहे ते वेदांनी निर्माण केलं. वेद म्हणजे काय? ज्ञान.
जे काही आपण ज्ञान बघतो ते वेदव्यासांद्वारे निर्मित आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्या आधी सुद्धा हे ज्ञान होतं, त्याच्या आधी सुद्धा गुरु शिष्य परंपरा होती, परंतु ती लिखित स्वरूपात नव्हती. तेव्हा ती पुढे देता येईल हे प्रत्यक्ष ज्ञानाने शक्य होतं, गुरु शिष्य परंपराने शक्य होतं, कारण दुसरी काही साधनं नव्हतीच. म्हणून शंकराचार्य हे पहिले आहेत की ज्यांनी याचा अभ्यास केला आणि हे लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि आजही तेच वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याला भगवद्गीतेचे वेगळे वेगळे ग्रंथ मिळतात. हे वेगळे वेगळे ग्रंथ म्हणजे काय? त्याचा प्रत्येकाने स्वतःप्रमाणे लावलेला अर्थ आणि लिहिलेली टीका, त्याला आपण कॉमेंट्री म्हणतो. गुरुजींना समजली भगवद्गीता, मग गुरुजींना ती भगवद्गीता त्यांच्या संबंधित किंवा त्या काळातील संबंधित लोकांना समजून सांगायची. जर गुरुजींनी आज सांगितलं, आज कुठला तरी हजारो वर्षापूर्वीचा रेफरन्स दिला, हे कपिल मुनी होते, त्यांनी असं केलं तसं केलं, काय ऐकणार सध्याची जनता? गुरुजींवर श्रद्धा म्हणून थोडा वेळ ऐकून घेणार, पण नंतर काय म्हणणार? आम्ही आता ते अभ्यास कधी करू? पेक्षा आम्हाला असं सांगा की जे ज्ञान आम्ही उपयोगात आणू शकू. तीच परिस्थिती अर्जुनाची होती. अर्जुनाला त्या क्षणी तो निर्णय घेऊ शकत नव्हता युद्ध करायचं का नाही करायचं, म्हणून त्या क्षणी त्याला एक्झॅक्ट ऑब्जेक्टिव्ह नॉलेजची आवश्यकता होती, जे ज्ञान तो प्राप्त करून युद्ध करू शकेल. आणि अर्जुनाने तेच केलं. भगवद्गीता तेच आहे, ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. मनुष्याला कळतं पण वळत नाही याच्यासाठीच. आणि हा प्रश्न कोणाला नाही जगामध्ये, जवळजवळ प्रत्येकालाच आहे. त्यामुळे हे ज्ञान प्रत्येकालाच लागू पडतं. ते इतकं शुद्ध आहे. कसं? शुद्ध पाण्यासारखं. पाण्यामध्ये कुठलाही रंग मिसळा, कुठलीही चव टाका, पाणी तसं बनतं. तसंच हे ज्ञान आहे, त्याच्यात तुम्ही संसारातील कुठल्याही ध्येयाची चव टाका, रंग टाका, ते तसं बनेल, त्या ध्येयापर्यंत पोहोच. तीच गोष्ट तुम्ही परमात्मा परमेश्वरांत पोहोचण्यापर्यंत करा, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. अर्जुनाने हे ज्ञान ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता प्राप्त केली का? भगवंतांवर विश्वास ठेवल्यामुळे, भगवंतांना शरण गेल्यामुळे. वेदव्यासाने पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची मनस्थिती प्रश्न केलेली, आपल्यासमोर प्रस्तुत केलेली का? तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे तुम्ही कोण आहात, कुठे आहात, काय आहात, व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह इन युअर लाईफ आणि एक्झॅक्टली वेअर यू आर फिलिंग. तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात आणि त्याला सांगितलं, डॉक्टर मला कसं तरी होत आहे, डॉक्टर काय करत? कारण कसं तरी होतंय या नावाचा कुठला रोगही नाही त्याच्या लिस्टमध्ये आणि काही औषधही नाही. पण तुम्ही डॉक्टरांकडे जाण्यासाठी पहिल्यांदा मान्यता करायला पाहिजे मला कसं तरी होतंय, आणि डॉक्टरांना शरण जाल तेव्हा तर तुम्ही डॉक्टरांकडे जाल आणि त्यांना प्रश्न विचारणार आणि त्यांनी दिलेलं उत्तर किंवा त्यांनी दिलेली जी काही औषधी आहे ती तुम्हाला लागू पडेल, अर्थात पथ्य पाळलीत तर. तीच गोष्ट भगवद्गीतेची, तुम्ही मान्यता करा. तुम्हाला ज्ञान पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे हे तर तुम्हाला कळलं पाहिजे. त्या उद्देशाने जेव्हा हा ग्रंथ तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. तोपर्यंत कसं काय होणार? त्या उद्देशच नाही. म्हणून तुम्ही प्रथम स्वतःला जाणलं पाहिजे. अर्जुन विषाद म्हणजे तेच, तुम्ही प्रथम स्वतःला जाणा. तुम्ही कोण आहात, काय आहात, तुमचं जगातील ध्येय काय, हे सूत्रबद्धरित्या भगवंतांनी भगवद्गीतेची पार्श्वभूमी पहिल्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेली. भगवंतांनी म्हणजे वेदव्यासांनी. कारण ह्या अख्ख्या अध्यायामध्ये भगवंत बोलतच नाही, फक्त लिसनिंग मोड.
कारण अर्जुन भावनाविवश झालेला होता, त्याला कळतच नव्हतं काय करायचं. आपली ही स्थिती होते. आपल्याला कळत असतं असं आहे तसं आहे तसं, मग मी हे करेल असं करेल तसं करेल, आणि मग शेवटी मग काय, मार्गच मिळत नाही. काय करायचं जाऊ द्या. मग कोणीतरी सांगतं की याची प्रार्थना करा, हे व्रत करा, आणि तुम्ही ते करता, त्याच्या मागे जाता. योग्य गुरु मिळण्यासाठी सुद्धा तुमचं जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. योग्य गुरु मिळतो, तुम्ही जर पुण्यवान असेल तुम्हाला मिळतो. गुरु खूप आहेत, पण योग्य गुरु मिळणं याच्यासाठी खरोखरच तुमची मुमुक्षत्व लागतं, तुमची पुण्याही लागते. आणि योग्य गुरु काही पैसे मागत नाही. तो तुमच्याशी कम्युनिकेट केवळ तुम्हाला ज्ञान देण्यासाठी करतो. त्याला दिसत असतं तुमची परिस्थिती, त्याला कळत असतं. जसं लहान मुलगा खेळत असतो, मारामाऱ्या करत असतो मित्रांबरोबर, मोठ्या माणसांना कळतं तो काय करतो. इट्स अ पेटी थिंग, लेट्स फॉरगेट इट. म्हणून ते म्हणतात ठीक आहे, आज मी उद्या शिकेल. त्याला कळत असतं मोठ्या माणसाला, पण लहान मुलाला कळत नसतं, कारण तो त्या जगामध्ये गुंतलेला असतो. तीच गोष्ट अज्ञानी मनुष्याची आहे. गुरुजींना कळत असतं शिष्याला काय प्रश्न आहे. अर्थात शिष्य जर गुरुजींना शरण आला, जसा तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांशी खरं बोललात, नुसतं कसं तरी होतंय हे म्हणण्यापेक्षा नक्की काय होतंय जर सांगितलं, तर डॉक्टर औषधी देऊ शकतील. तीच गोष्ट गुरुची. गुरुने दिलेलं ज्ञान हे जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हली माहिती असेल कशासाठी श्रवण करायचं, तर तुम्हाला ते प्राप्त होतं, ते तुम्ही उपयोगात आणू शकता आणि गुरु तुम्हाला मदत करेल. कारण ज्ञान अगाध आहे. सर्वच काही तुम्ही ग्रहण करून तुम्ही काही जगू शकत नाही. म्हणून ऑब्जेक्टिव्हली तेच ज्ञान ग्रहण करा जे तुम्हाला उपयोगात आहे. पण संपूर्ण ज्ञानाचा सार म्हणजे भगवद्गीता आहे. हे 701 श्लोक, त्याचे म्हणजे संपूर्ण ज्ञानाचा सार आहे. जे ज्ञान मनुष्याला आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. मनुष्याला म्हटलं मी, कुठल्याही मनुष्याला, तो लहान असो, कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, देशातला असो, कोणी असो, त्याला जगण्यासाठी जे आवश्यक आहे, त्याला यशप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी जे आवश्यक आहे ते ज्ञान याच्यात. आणि ते तुम्ही जिथे आहात त्या स्थितीतून तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जायला सक्षम आहे. डिपेंड्स तुम्ही गुरुशी कसं नातं जोडता. जसं तुम्ही डॉक्टरशी जोडता, डॉक्टरने दिलेल्या औषधीचा गुण कधी येईल, जर तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि खरं सांगितलं, योग्य निदान झालं तरी. याच्यामध्ये तुमचाही तितकाच पार्ट आहे जितका डॉक्टरचा आहे. जर औषध लागू पडलं तर केवळ डॉक्टरला दोष देण्याचा अर्थ नाही. तसं आपण म्हणतो, गुरुजी इतके वर्ष झाले मी देवाची प्रार्थना करते पण मला काही कळतच नाही. आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा देवाकडनं अपेक्षा करतो, आपण आपण स्वतःचं कर्म करतो का? मनुष्य म्हणून आपण जन्म घेतलाय, आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडतो का? बेसिक ह्युमॅनिटी इन थिंग्स. हे जरी आपण रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने जर इंट्रोस्पेक्शन केलं, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं, आपल्या लक्षात येतं. पहिला अध्याय तोच आहे. अर्जुन विषाद. अर्जुनाचा विषाद नक्की कोणता? काय प्रश्न आहे त्याचा? नक्की प्रश्न काय त्याचा? त्याला प्रॉब्लेम काय? का नाही तो युद्ध करू शकत? हे वेदव्यासांनी या अध्यायामध्ये स्पष्ट केलंय. पण पहिला जो श्लोक आहे, पहिल्या श्लोकाची सुरुवातच फार रहस्यमय, म्हणजे सर्वोच्च प्रतीचं ज्ञान आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय.
धृतराष्ट्र उवाच. कोण धृतराष्ट्र? जो हस्तिनापूरचा राजा आहे. तो काय अंध आहे? हे कसलं प्रतीक आहे? तुम्हाला सत्य कळतं पण तुम्ही पाहू शकत नाही. डोळे असतात, जे दिसतं, पण तुम्ही जे पाहता ते स्वतःच्या परसेप्शनने पाहता, स्वतःच्या वासनानुरूप पाहता, स्वतःच्या आवडीनावडीनुरूप पाहता. मला हे आवडतं म्हणून मी तसंच पाहणार. मला हे आवडत नाही, नको मला, सो आय डोंट लाईक इट. तुम्ही पाहताय सब्जेक्टिव्ह आहे. हा सब्जेक्टिव्ह कशामुळे होतो? तुमच्या वासनांमुळे, तुमच्या इच्छा आकांक्षांमुळे. तीच अर्जुनाची गोष्ट आहे. तो युद्धस्थळी आलेला होता त्या क्षणी, युद्ध लढायला आलेला होता, पण प्रत्यक्ष काय, जो तो युद्धस्थळी युद्ध लढण्याला सुरुवात करण्याच्या आधी जेव्हा आजूबाजूला बघितलं तेव्हा तो भावना व्यवस्थ झाला. त्याला कळतच नव्हतं नक्की काय करायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. हे क्षेत्र कसं आहे? धर्मक्षेत्र आहे. आयुष्य कसं आहे? चांगलं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र आहे. हे धर्मक्षेत्र कसं करून टाकलंय तुम्ही? कुरुक्षेत्रासारखं युद्धमय. इतकं चांगलं आयुष्य आहे आणि तुम्ही सतत कंप्लेंट करत राहता, हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, याने असं केलं, त्याने तसं केलं. संघर्षच करत राहता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र ही मनुष्याची स्थिती आहे. मनुष्याने स्वतःहून हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र केलंय. धृतराष्ट्र अर्जुन संजयाला म्हणतो, संजया, या पवित्र धर्तीवर माझे पुत्र एकत्र झालेत युद्ध लढण्यासाठी. ते नक्की काय करतात हे मला सांग. राजा आंधळा, पिता, त्याचे पुत्र जळतायत. त्यांनी काय केलेलं आहे? धर्मक्षेत्राला कुरुक्षेत्र बनवलेलं आहे. आयुष्य प्रत्येकालाच असतं, प्रत्येकालाच काही ना काही चॅलेंजेस असतात, पण तुम्ही धर्मक्षेत्र म्हणून जर ते प्रत्यक्षात आचरणात आणलं आणि स्वधर्माचं पालन केलं तर तुम्हाला कर्तव्यपूर्ती होईल, योग्य मार्गदर्शन मिळेल, योग्य कर्म करा, योग्य फळ मिळेल. पण तुम्ही जर स्वतःच्या इच्छा आकांक्षा लादण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी जर जगाकडे बघितलं तर ते कुरुक्षेत्रच होईल. तुम्ही सतत संघर्षच करत राहा, भांडतच राहा. सुरुवात खूप सुंदर केलेली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव. संजय मला सांग, या धर्मक्षेत्रामध्ये जे कुरुक्षेत्र झालेलं आहे, तर मला सांग, माझे पुत्र जे युद्ध करायला उभे आहेत पांडवांशी, ते नक्की काय करतात? मग पुढे संजय वर्णन करतो. तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे, तोच या पहिल्या श्लोकामध्ये वेदव्यासांनी मांडलेला आहे. यू नीड टू चेंज इट. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र केलेलं आहे, कुरुक्षेत्रावरनं परत धर्मक्षेत्र बनव. त्याच्यासाठी अख्खी भगवद्गीता आहे. पहिला अध्याय धर्मक्षेत्र नावाने शब्दाने सुरू होतो आणि शेवट मम. हे धर्मक्षेत्र कोणाचं आहे? मम, माझं आहे. मधलेचे सर्व श्लोक आहेत हे काय सांगतात? धर्मक्षेत्र हे माझं कसं बनेल याचं ज्ञान आहे. धर्मक्षेत्र मम, परिपूर्ण ज्ञान आहे. पुढच्या श्लोकात संजय म्हणतो, संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. संजय सुरुवात करतो वर्णन करायला. संजय कॅरेक्टर म्हणजे काय?
सत्य तुम्हाला समजून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, कोणत्याही प्रकारे दूषित न करता ऍज इट इज. तुम्ही कसे आहात, राजा कसा आहात ना, तर किती जरी प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी त्याला प्रत्यक्ष दृष्टी नाही, म्हणून त्याला संजयासारख्या ज्ञानी मनुष्याची आवश्यकता आहे, जो ते ज्ञानाचा उपयोग करून राजाला सत्य जाणून देऊ शकेल. संजय वैनाड करतो, दुर्योधन जो धृतराष्ट्राचा मुलगा आहे, तो युद्धभूमीवरती प्रथम आचार्य आचार्य द्रोणाचार्य यांच्याकडे जातो. द्रोणाचार्यांनी सर्व कुरु वंशीयांना शिकवलेलं आहे, हे धनुर्विद्येचं ज्ञान दिलेलं आहे, आणि ते कौरव सेनेचे सेनापती आहेत. त्यांच्याकडे जातो कशासाठी, व्यूहरचना पाहण्यासाठी, की काय व कशा प्रकारे आपण हे युद्ध जिंकू शकतो किंवा काय परिस्थिती आहे याचं डिस्कशन करण्यासाठी. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, पश्येत्ता पांडुपुत्राणा आचार्य महती चमुम व्युडाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो, आचार्य तुमचा जो शिष्य आहे द्रुपद, तो शत्रू सेनेचं नेतृत्व करतोय. कुत्सिक भावाने म्हणतो, बघा तुमचा बेस्ट स्टुडंट अपोजिशन जॉईन केलेलं आहे आणि तो माझ्या विरोधात लढतोय. म्हणजे तुम्ही काय केलं, थोडक्यात माझ्याशी पूर्णतः प्रामाणिक नाही राहिलं. हे इनडायरेक्टली सुचवतंय का, डायरेक्टली बोलू शकत नाही, गुरु आहेत म्हणून कुत्सिकरित्या आपण म्हणतो टोमणे मांडणं. द्रोणाचार्य हे दुर्योधनाचे गुरु होते, कौरवांचे गुरु होते आणि पांडवांचे गुरु होते. गुरुचं कार्य काय, सर्वथा ज्ञान प्रदान करणं. गुरु भेदभाव करत नाही, खरा गुरु शिष्यांमध्ये भेदभाव करत नाही. मग तो कशाला भेदभाव करेल, दुर्योधन, अर्जुन म्हणा आणि द्रुपद मध्ये. पण अर्जुनाच्या मनामध्ये जी कुलसित वृत्ती होती, तो द्वेषी वृत्ती होती, त्याच्यामुळे त्याचा हा भाव निर्माण झाला गुरुबद्दल. गुरु बघा तुमचा सर्वश्रेष्ठ शिष्य, तुमचा बेस्ट स्टुडंट अपोजिशनचा लीडर आहे, टोमणा मारणे. पुढे वेदव्यास म्हणतात, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथ. या श्लोकामध्ये दुर्योधन पांडव सेनेचं वर्णन करतो, ज्याच्यामध्ये द्रुपद जे आज मगाशी म्हटलेलं आहे, जो बेस्ट स्टुडंट आहे द्रोणाचार्यांचा, युयुधान, विराट, द्रुपद राजा यांचं तो वर्णन करतो. ते आपण जास्त खोलात जाणार नाही, बिकॉज दिस इज नॉट फिलॉसॉफी, दिस इज जस्ट इमोशन्स, जे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जाणून घ्यायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हालाही कळायला पाहिजे नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काय प्लस पॉइंट आहेत, काय मायनस पॉइंट आहेत, शत्रूचे काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. हे शत्रूचे, दुर्योधनाच्या दृष्टीने शत्रू सैन्याचे स्ट्रॉंग पॉइंट आहेत काय, तुम्हाला सर्व माहिती पाहिजे जर योग्य निर्णय घ्यायचा असेल तर. आणि पुढच्या श्लोकातही तेच वर्णन करतो दुर्योधन, दृष्टकेतुश्च कीतानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवा. हेच दृष्टकेतू, चकितान, काशीचा राजा, काशीराज, पुरुजित, कुंतिभोज, शैब्य, हे याचं वर्णन करतो. पुढेही कंटिन्यू ठेवतो,
युथा मनुष्य विक्रांत उत्तमौचाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदे याश्च सर्व एव महारथः अस्माकं तु विशिष्टाये तन्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थता ब्रवीते. द्रौपदीचे पुत्र अभिमन्यू अशा महारथींचं वर्णन करतो दुर्योधन. कोणाकडे? द्रोणाचार्यांकडे. काही आवश्यकता नाही, द्रोणाचार्य या सर्वांना ओळखतात, त्यांचे स्टुडंट आहेत आणि त्यांनी सर्व बघितलेलं आहे. सो काही गरज नाही त्यांनी सांगायची, पण इमोशन्स त्याचे एक्सप्रेस केलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यात म्हटलंय की तुम्ही स्वतः कर्ण आणि कृपाचार्य हे माझ्या सैन्यामध्ये आहेत आणि मग स्वतःच्या सैन्यातील सुद्धा ते वर्णन करायला लागतं. थोडक्यात तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे सराउंडिंग आहे त्याचा पूर्णतः अभ्यास करा आणि मग कार्य करायला सुरुवात करा. पुढच्या श्लोकामधले भवान भीष्मस्य कर्णस्य कृपस्य स्मितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णस्य सौमदत्तिस्तथैव च. हे कौरव सेनेतील आहेत. द्रोणाचार्य, भीष्म, अजून कर्ण इत्यादी, कृपाचार्य, अश्वत्थामा, सोमदत्त हे कौरव सेनेतील. आणि त्याचे प्रत्येकाचं एक, जे महाभारतामधले जे पण कॅरेक्टर आहेत या प्रत्येकाचं काही ना काही सिग्निफिकन्स आहे. ते बनवताना वेदव्यासांनी फार विचारपूर्वक बनवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला या संसारातील जे क्रिटिकॅलिटीज आहे जे आपण म्हणतो ते फार बारकाईने आहेत ते कळावेत. जे पण श्लोकामध्ये वर्णन केलेलं त्याचा जो पण अर्थ लागतो, जिथे ज्याचं पण जे नाव घेतलेलं आहे त्याला काही ना काही अर्थ आहे, निरर्थक नाही. तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला तो अर्थ कळेल, विचार केलाच नाही तर कशाला कळेल. पहिल्या 3 श्लोकांमध्ये याच्या अगोदरच्या पांडव सेनेचं वर्णन करतात आणि एकाच श्लोकामध्येच कौरव सेनेचं वर्णन करतात. दुर्योधन का? मनामध्ये भीती आहे म्हणून त्यांना शत्रू सुद्धा मोठा वाटतो, हे त्याचं प्रतीक आहे. त्याच्या पुढे दुर्योधन म्हणतात अन्ये च बहव शूरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारद. इतर सुद्धा सर्व शूरवीर म्हणजे त्यांना सुद्धा इन्क्लूड करून घेतात. थोडक्यात तुम्ही सर्वच लोकांचं परीक्षण करा, पण जे महत्वाचे आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या, बाकीच्यांना इग्नोर करू नका. तुमच्या आयुष्यात जे पण संबंधित आहेत, ज्या पण गोष्टी संबंधित आहेत त्यांना इग्नोर करू नका, पण कॉन्सन्ट्रेट त्यांच्यावरतीच करा की जे महत्वाचे. म्हणून हे असं वेदव्यासांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढे दुर्योधन म्हणतो अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. 11 श्लोक अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. या श्लोकांमध्ये अर्जुनाने जे पण काही युद्धक्षेत्रामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे पांडव सैन्याचं, आणि द्रोणाचार्यांनी जे कौरव सेनेसाठी प्लॅनिंग केलेलं आहे हे स्पष्ट केलेलं आहे.
कौरव सेनेतील वीक पॉइंट काय, त्यांचं मोठं काय, दुर्योधनाची इच्छा पूर्ण करणे. दुर्योधनाने हे सैन्य एकत्रित कशासाठी केलं होतं, राजा बनण्यासाठी. काही मॉरल असं काही नव्हतं त्याच्यामध्ये. बस जसं एव्हिल फोर्सेस एकत्र येतात आणि सर्व गॉडवर विजय मिळवतात, हे आपण पुराणात पाहतोच. तशीच गोष्ट आहे. मग पितामह भीष्म, पितामह भीष्म हे शूरवीर होते, महान त्यागी होते. इच्छामरण त्यांना प्राप्त होतं, परंतु त्यांचा धर्म हा राजाचं संरक्षण करणं होता. राजाने दिलेली ऑर्डर फॉलो करणं होता. राजा निर्णय घेतो आणि सैन्य त्याचं पालन करतं. म्हणून भीष्मांचं कर्तव्य काय, केवळ पालन करणं. भीष्म जोपर्यंत जिवंत आहेत, त्यांना इच्छा मरण आहे, तोपर्यंत कौरव सेनेला काही प्रश्न नाही. म्हणून दुर्योधन काय ठरवतो, भीष्मांचं पूर्णतः संरक्षण करणं. आणि भीष्मांचा प्रश्न काय होता, की भीष्म हे खरे क्षत्रिय होते आणि क्षत्रिय कधीच स्त्रियांविरुद्ध लढत नाही. आणि शिखंडी जो होता तो स्त्री म्हणून जन्माला होता आणि त्याला आशीर्वादाने पुरुष रूप प्राप्त झालं होतं. आणि दुर्योधन घाबरत होता, शिखंडी जर भीष्मांसमोर आला तर भीष्म त्याच्यावर बाण चालवणार नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर कौरव सेनेचं काय होईल. म्हणून तो प्रत्येक आपल्या सैन्यातील तुकडीच्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही अशी योजना करा जेणेकरून पितामह भीष्मांचं संरक्षण होईल. खरं पाहिलं तर भीष्मांना संरक्षणाची गरजच नाही, ते सर्वोत्कृष्ट धनुर्धारी होते. पण तरी सुद्धा अर्जुन स्वतःच्या मनातील भीती ते दर्शवतो. पुढे अर्जुनाने स्वतःच्या सैन्याचा विजय मिळवण्यासाठी, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी रणनीती अवलंबलेली आहे ते 12व्या श्लोकापासून ते आपण पुढील विभागात पाहूया. हरिओम.